परमेश्वराची पुन्हा एकदा मी उपकारस्तुती करतो. हा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये दिला. कधी आपण विचारसुद्धा केला नव्हता की अशा रीतीने आम्हाला रेकॉर्डिंग करून मंडळीला वेगवेगळ्या पद्धतीने उपदेश करता येईल किंवा करावा लागेल अशी परिस्थिती येईल असं कधीही आम्हाला वाटलं नव्हतं. पण सर्व परिस्थितीमध्ये आमचा परमेश्वर महान आहे आणि त्याची उपकारस्तुती आम्ही सदैव करतो. आज पुन्हा एकदा मी परमेश्वराची उपकारस्तुती करतो. त्याने हा प्रसंग दिला. मी मंडळीचे पाळकसाहेब, चर्च बोर्ड यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनी हा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये दिला. आपण पुढील उपदेशामध्ये जाण्याआधी 2 शब्दाची प्रार्थना करू आणि त्याच्यानंतर मग आपण सुरुवात करू. हे आमच्या महान सर्वशक्तिमान दयाळू कृपाळू प्रभू, पुन्हा एकदा आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. हा प्रसंग तू आमच्या आयुष्यामध्ये दिला. प्रभू परमेश्वर, तू महान आहेस. तुझी दया आणि तुझी कृपा आमच्या जीवनामध्ये आहे प्रभू. तू रोज आणि रोज आम्हाला मार्गदर्शन करतोस. प्रभू परमेश्वर पित्या, तू सांभाळतोस आणि प्रभू आम्हाला तू आपल्या तळ हातावर घेऊन चालत आहेस. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर पित्या, आज या जगामध्ये जो प्रसंग आलेला आहे अतिशय कठीण अशा रीतीचा आहे. आमच्या मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे प्रभू, आम्हाला समजत नाही. पण यामध्ये सर्व जग या रोगाने, ज्याला आम्ही कोरोना म्हणतो, त्याने ग्रासलेले आहे प्रभू. अनेक घरं उजाड झालेले आहेत. अनेक जण मृत्यू पावलेले आहेत. अनेक जण प्रभू हॉस्पिटलमध्ये आहेत. पुष्कळ डॉक्टर, नर्सेस यांनासुद्धा हा संसर्ग झालेला आहे. आणि प्रभू परमेश्वर पित्या, अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुझ्याकडं पाहतो प्रभू. तू आमची विनंती ऐक. हा जो प्रकोप आहे प्रभू, जगातून काढून टाक. पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. वर्ध्यामध्ये आतापर्यंत एकही पेशंट नाही प्रभू. जी तुझी कृपा आहे, तुझी दया आहे. आमच्या मंडळीवर तू आशीर्वाद दिलेला आहेस. मंडळीतले सर्व कुटुंब सुखी आणि निरोगी आहे, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. पुन्हा एकदा आमचं जीवन तुझ्या हाती सोपून देतो. पाळकसाहेब, त्यांची फॅमिली, आमच्या मंडळीतले सर्व कुटुंब, त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर त्या चर्च बोर्ड आणि प्रभू परमेश्वर त्या जर कोणाच्या काही गरजा असतील तर त्या तुझ्या दैवी भंडारातून तू पूर्ण कर. आणि प्रभू परमेश्वर त्या आम्ही आज विशेष विनंती करतो की आमचं जीवन हे तुला आवडणारं, तुझ्या इच्छेनुसार असावं असं तू होऊ दे प्रभू. परमेश्वर पित्या, तुझी कृपा सदैव आमच्यावर तू असू दे. आज जे सर्व काही होईल प्रभू परमेश्वर पित्या, ते तुझ्या गौरवासाठी व्हावं असं तू होऊ दे. त्याचप्रमाणे प्रभू परमेश्वर पित्या, जो उपदेश आहे, जे तुझं वचन आहे प्रभू, ते तुझ्याकडून असावं असं तू होऊ दे. आणि या सर्व गोष्टीद्वारे तुझं गौरव तू करून घे. येशूच्या गोड आणि प्रिय नावानं मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला एक शास्त्र भाग आपण वाचणार आहोत आणि अतिशय चांगल्या रीतीचं स्तोत्र आहे. हे आपल्याला उत्तेजना देणारं आहे आणि स्तोत्रसंहिता 146 आपण वाचणार आहोत. परमेश्वराचे स्तवन करा, हे माझ्या जीवा परमेश्वराचे स्तवन कर. माझ्या जीवात जीव आहे तोवर मी परमेश्वराचे स्तवन करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाचे स्तोत्रे गाईन. अधिपतीवर भरोसा ठेवू नका, मनुष्यावर भरोसा ठेवू नका. त्यांच्याकडून सहाय्य मिळणे शक्य नाही. त्यांचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो. त्याचवेळी त्यांच्या योजनांचा शेवट होतो. ज्याच्या सहाय्यासाठी याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो धन्य. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले. तो सदा आपले सत्यवचन पाळतो. तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो. भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मोकळे करतो. परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो. परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नीतिमानावर प्रेम करतो. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो. अनाथ व विधवा यांची दाद घेतो.
परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. परमेश्वर सर्व काळ राज्य करतो. हे सियोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करतो. परमेश्वराचे स्तवन करा. हे स्तोत्र अतिशय उत्तेजन देणारं अशा रीतीचं आहे आणि आम्ही परमेश्वराची उपवासस्तुती करतो असं हे वचन आमच्या हातामध्ये आहे, जे आम्ही कधी वाचू शकतो, त्याचं मनन आम्ही करू शकतो. यावेळेस एक गीत मी गाणार आहे आणि त्यानंतर मग आपण उपदेशाला सुरुवात करू. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. मोदाची उकळ उसळून वर आली, मोदाची उकळ उसळून वर आली. ग्वाही अंतरीची नाव सुवार्ता पावली, ग्वाही अंतरीची नाव सुवार्ता पावली. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. येऊ दे संकट कडा पडू दे तुटून, येऊ दे संकट कडा पडू दे तुटून. धीर अंतरीचे नाही जायाचे सुटून, धीर अंतरीचे नाही जायाचे सुटून. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. काडी अहंकार करी हीन तू मजला, काडी अहंकार करी हीन तू मजला. विपुल जीवन देई आपुल्या भक्ताला, विपुल जीवन देई आपुल्या भक्ताला. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे तरी साठले. सुखाचे दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. काडी अहंकार करी लीन तू मजला, काडी अहंकार करी लीन तू मजला. विपुल जीवन देई आपुल्या भक्ताला, विपुल जीवन देई आपुल्या भक्ताला. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. मने ख्रिस्त दास तुझी सुवार्ता सांगेन, मने ख्रिस्त दास तुझी सुवार्ता सांगेन. सुवार्ता सांगत सारा देह हा ठेवीन, सुवार्ता सांगत सारा देह हा ठेवीन. सुखाचे सागर माझ्या हृदयी दाटले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले, देवा तुझे प्रेम सारे अंतरी साठले. प्रभूची उपवासस्तुती करूया. आजची परिस्थिती ही जगातली अतिशय गंभीर अशा रीतीची आहे. आज आम्ही
ज्यावेळेस टेलिव्हिजन ऑन करतो त्यावेळेस दुसऱ्या कोणत्याही बातम्या नाही, पण कोरोनाविषयी बातम्या आहेत. सगळीकडे मृत्यूचं थैमान पसरलेलं आहे. मोठे राष्ट्र घाबरून गेलेले आहेत. काय करावं त्यांना समजत नाही. स्वतःला अतिशय प्रबळ समजणारे हतबल झालेले आहेत. दुसरा विषय नाही. रोज किती पेशंट्स येत आहेत, रोज किती रुग्ण वाढत आहेत, रोज किती मृत्यू होत आहेत, अशा रीतीची परिस्थिती आहे. लोकांचे मन अस्वस्थ झालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांना एक प्रकारचं दडपण आलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये सगळे आपापल्या घरामध्ये बसलेले आहेत. कोणाला कोणासंगती भेटता येत नाही, आपले विचार त्यांना सांगता येत नाही. परिस्थिती ही फक्त कोरोनामुळे फक्त जे आजार आहे तोच नाही, पण मानसिक स्थितीसुद्धा अतिशय गंभीर आणि अस्वस्थ अशा रीतीची झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये देव आमच्याकडून काय अपेक्षा करतो किंवा आमचं जीवन हे कसं असलं पाहिजे. लोक जरी अस्वस्थ आहेत, लोक जरी त्यांच्या भविष्याचा त्यांना प्रश्न पडलेला आहे, लोकांना रोजची त्यांची कमाई मिळत नाही, पुष्कळ लोक हवालदिल झालेले आहेत. आपल्या देशाची परिस्थिती, संपूर्ण जगाची परिस्थिती तुमच्या समोर आहे. असं असताना सुद्धा आमची आशा ही आमच्या परमेश्वरावर आहे. आणि आम्ही लोकांसंगती ज्या ठिकाणी आम्ही काम करतो, ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी आमचं जीवन कसं आहे. आणि आज माझा विषय जो आहे तो प्रभावी ख्रिस्ती जीवन किंवा दैवी प्रभावी जीवन. आम्ही जगामध्ये राहत असताना अनेक लोक आमच्याकडे बघत असतात. आमच्या जीवनाकडून त्यांना काय शिकायला मिळते, त्यांना काय वाटतं, ते कशा रीतीनं आमच्या जीवनाचं आकलन करतात. लीडर किंवा जो नेता असतो त्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा गुण असतो तो लोकांना, त्याच्यामध्ये हा गुण असतो की तो लोकांना इन्फ्लुअन्स करतो, लोकांवर प्रभाव टाकतो. आणि आज आमचं ख्रिस्ती जीवन हे प्रभावी अशा रीतीचं जीवन असलं पाहिजे. आज मी पुन्हा एकदा परमेश्वराची उपकारस्तुती करतो की आमच्या जिल्ह्यामध्ये अजून एकही पेशंट नाही, एकही रुग्ण नाही. आमच्या हॉस्पिटलमध्ये लॅब सेटअप केलेली आहे तपासणीची. त्यामध्ये माझी मिसेस जे इन्फेक्शन कंट्रोल आहे त्याचं काम पाहते. पुष्कळ लोक त्या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यामधून त्या ठिकाणी सॅम्पल येतात, त्याची तपासणी त्या ठिकाणी होते. आणि अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूला सगळ्या जिल्ह्यामध्ये पुष्कळसे रुग्ण असताना, पेशंट असताना आमचा जिल्हा वाचलेला आहे. मला वाटतं की परमेश्वराने ही कृपा आमच्यावर केलेली आहे. जेव्हा सुरुवातीलाच नवीन पेशंट आले, पाळक साहेबांनी विनंती केली आणि त्याच्यानंतर आमच्या मंडळीमध्ये प्रार्थना सुरू झाल्या, उपवास आणि प्रार्थना सुरू झाल्या आणि परमेश्वराने आमच्या प्रार्थना ऐकलेला आहे. आतापर्यंत आपण या संकटामधून वाचलेले आहोत. परमेश्वराने आमचं रक्षण केलेलं आहे. याबद्दल परमेश्वराची उपकारस्तुती केल्याशिवाय राहू शकत नाही. आज ज्या वेळेला आम्ही रेडिओवरून बातम्या ऐकतो, टेलिव्हिजनवर ऐकतो, त्यावेळेस दुसरं काहीही नाही आणि आमचा सारखा वेळ ह्याच गोष्टीमध्ये जात आहे. पण माझा असा प्रश्न आहे की हा जो इतका वेळ आम्ही ह्या विषाणूविषयी जे आम्ही ऐकत आहोत, या विषाणूविषयी जे काही पाहत आहोत, तितका वेळ आम्ही परमेश्वरासाठी देत आहे का? ह्या विषाणूपासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे उपाय आम्ही करत आहोत. वेगवेगळे उपाय, रोज सगळेजण मास्क लावतात, हात धुतात, दुसऱ्या त्या वेगवेगळ्या सरफेसला किंवा कुठे स्पर्श करत नाही. हे सगळं आम्ही करत असताना आम्ही सैतानापासून दूर राहण्यासाठी
काय करत आहोत आम्ही एक ख्रिस्ती व्यक्ती यानुसार. आणि म्हणून आज आमचं जीवनाचं निरीक्षण आणि परीक्षण करत असताना आम्ही आमचं जीवन हे प्रभावी जीवन कशा रीतीनं असावं हे पाहत असताना आम्ही दुसरे इतिहास याचा 17वा अध्याय आणि 1 ते 13 या वचनामध्ये जी गोष्ट दिलेली आहे ज्या राजाविषयी त्याविषयी आपण पाहणार आहोत. दुसरा इतिहास याचा 17वा अध्याय आणि 1 ते 13. या ठिकाणी यहोशाफाटाच्या राजाविषयी किंवा ज्या राजाचं नाव यहोशाफाट होतं त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. हा राजा, त्याचे वडील जे होते त्यांचं नाव अशा रीतीने होतं आणि ते सुद्धा देवभिरू अशा रीतीचे होते. त्यांनी सुद्धा त्यावेळेसच्या ज्या मूर्ती होत्या त्या नाहीशा केल्या होत्या आणि त्याचा प्रभाव ह्या राजावर होता. आणि त्याच्यानंतर याने जे जीवन जगलं त्याच्याविषयी आम्ही थोडं बघणार आहोत. देवाचं जर आमच्या जीवनामध्ये प्रभाव असावा अशी जर आमची इच्छा असेल तर पहिली गोष्ट आम्ही केली पाहिजे, आम्ही नेहमीच देवाचा सल्ला घेतला पाहिजे. माणसाच्या सल्ल्यावर आम्ही अवलंबून नसलं पाहिजे. व पहिला जो आम्ही त्यामध्ये आमचा पॉईंट आहे किंवा आम्ही ज्या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत तो असा रीतीचा आहे की जेव्हा आम्ही प्रभावी ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करतो किंवा जगतो तेव्हा नेहमी आम्ही देवाचा सल्ला घेतला पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही देवाचा सल्ला घेत नाही तोपर्यंत आमचं जीवन हे प्रभावी जीवन असू शकत नाही. त्यावेळेला आम्ही पाहतो जेव्हा यहोशाफाट हा राजा होता त्यावेळेस त्याच्याविषयी 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, 17वा अध्याय आणि 3रं वचन. यहोशाफाट आपला पूर्वज दावीद प्रथमारंभी जसा वागला तसा वागला, तो बाल मूर्तीच्या नांदी लागला नाही, म्हणून परमेश्वर त्याच्याबरोबर असे. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की सर्व लोक जवळजवळ बालमूर्तीच्या किंवा त्या मूर्तीची भक्ती करत असत, त्याची पूजा अर्चा करत असत आणि त्यांचं जीवन हे अशा रीतीनं मूर्तीपूजक अशा रीतीचं होतं. पण हा जो राजा आहे तो राजा त्याच्याविषयी लिहिलेला आहे की तो त्या मूर्तीच्या नादी लागला नाही. आणि बाल हे जे आहे ते जगिक जीवनाचं प्रतीक अशा रीतीचं आहे किंवा जगिक जीवन त्याने प्रभावी त्या लोकांचं त्या ठिकाणी झालेलं होतं. त्यावेळेसचा तो एक सर्व लोकांचा देव होता बाल. ते मूर्तीपूजक अशा रीतीचं ती संस्कृती होती. आणि असं असताना सुद्धा त्या सर्व लोकांपासून वेगळं जीवन यहोशाफाट जगत आहे. तो त्या मूर्तीची पूजा न करता आपल्या परमेश्वरावर तो अवलंबून राहत आहे आणि म्हणून परमेश्वर त्याच्याबरोबर आहे. पुष्कळसे आजचे आमचे ख्रिस्ती लोक यांचं जीवन हे प्रभावी नसण्याचं कारण आहे की ते मनुष्यावर अवलंबून असतात, मनुष्याची सल्ला घेतात. जर काही परिस्थिती त्यांच्यावर आली तर ते देवाकडे न जाता मनुष्याकडे मदतीसाठी जातात. आणि आपण 146 स्तोत्रामध्ये पाहिलेलं आहे की तुम्ही माणसावर भरोसा ठेवू नका, कारण त्यांचं जीवन सुद्धा संपणार आहे. पण आमचा परमेश्वर हा सदा सर्व काळ जिवंत, आम्हाला मदत करणारा, आम्हाला मार्गदर्शन करणारा अशा रीतीचा आहे. आणि म्हणून बऱ्याचदा दुःखाची गोष्ट अशा रीतीची आहे की आम्ही वेगवेगळ्या गोष्टीकडे जातो. भविष्याकडे कधी कधी लोक जातात,
भविष्य सांगणाऱ्या लोकांकडे जातात की आमचं पुढचं जीवन हे कशा रीतीचं राहणार आहे ते तुम्हाला भविष्य सांगू शकणार नाहीत. आमचं भविष्य हे आमच्या परमेश्वराच्या हातात आहे. जगिक गोष्टीमध्ये जाऊन ते दुःखी होतात, कारण ते परमेश्वराशी सल्लामसलत करत नाहीत. परमेश्वराशी त्यांचा संबंध नसतो. आणि म्हणून हे जे जीवन आहे यहोशापाटचं, हे आम्हाला अशा रीतीचं राहतं की जर आम्ही देवावर अवलंबून राहतो, जर परमेश्वरावर आमचा भाव आहे आणि जर आम्ही त्याची सल्ला घेतो, तर आमचं जीवन हे प्रभावी जीवन अशा रीतीचं राहणार आहे. यहोशापाटाचं जीवन हे प्रभावी होतं, कारण तो देवाशी सल्लामसलत करत होता. आम्ही सुद्धा आमचं जीवन हे प्रभावी ख्रिस्ती जीवन करू शकतो जेव्हा आम्ही देवाचा सल्ला घेतो. त्याच्यानंतर 4थ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तो आपल्या पित्याच्या देवास शरण गेला व त्याच्या आज्ञाप्रमाणे वागला, इस्रायलांच्या कृतीप्रमाणे तो वागला नाही. देवाची सल्ला आणि मसलत घेणे म्हणजेच त्याचं आज्ञापालन करणे, त्याच्या आज्ञा ज्या आहेत त्याचं पालन करणे. राजा होता, तो कशाही रीतीने वागू शकत होता, पण तो देवाच्या आज्ञेमध्ये होता आणि म्हणून त्याचं जीवन हे अतिशय प्रभावी अशा रीतीचं झालं. दुसरा मुद्दा आम्ही पाहणार आहोत की जर आमचं जीवन हे ख्रिस्ती प्रभावी दैवी प्रभावी जीवन असावं, तर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे त्याचप्रमाणे त्यालाच आम्ही त्याच्या मागेच आम्ही चाललं पाहिजे. जगाच्या मागे आम्ही गेलं नाही पाहिजे. जर आम्ही जगाच्या मागे जाऊ आणि देवाच्या मागे जर जाणार नाही, जर आम्ही त्याला फॉलो करणं जर शिकणार नाही, तर मग आमचं जीवन हे प्रभावी जीवन असू शकत नाही. त्यावेळेस जे लोक होते ते लोक सगळे मूर्तिपूजेमध्ये, बालाच्या मूर्तिपूजेमध्ये अडकलेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये उत्तरेच्या भागामध्ये सुद्धा एक राजा होता आणि त्याचं नाव येहू अशा रीतीचं होतं. त्याच्याविषयी आम्ही दुसरे राजे याच्यामध्ये पाहतो. हा येहू जो होता तो त्याने त्या ठिकाणी मूर्तिपूजा संपवली. त्याने सुद्धा काही गोष्टी चांगल्या केल्या, पण त्याने तिथल्या ज्या मेंढराच्या मूर्त्या वगैरे त्या ठिकाणी असायच्या त्या नष्ट केल्या नाही. आणि त्याच्यामुळं पार्शली त्याने देवाला फॉलो केलं अशा रीतीनं आम्ही म्हणू शकतो. देवाच्या मागं जर आम्हाला जीवन जगायचं, तर संपूर्ण रीतीनं आमचं जीवन हे परमेश्वराच्या इच्छेनुसार असलं पाहिजे. आणि बऱ्याचदा आम्ही जीवन जगत असताना काही गोष्टी आम्ही चांगल्या करतो आणि काही गोष्टी चांगल्या आमच्या जीवनामध्ये घडत नाहीत. म्हणून आम्ही संपूर्ण रीतीनं आमचं जीवन हे देवावर अवलंबून देवाच्या इच्छेनुसार असलं पाहिजे, फक्त काही गोष्टीसाठी मर्यादित नाही. जर आम्ही फक्त चर्चला येतो, उपदेश ऐकतो, घरी जातो आणि जर मी असं मनात ठरवतो की माझं हे जीवन अशा चांगल्या रीतीचं आहे, पण आमच्या शेजाऱ्या संगती, आमच्या संगती काम करणाऱ्या लोकांसंगती, आमचा ज्या लोकांसंगती संबंध येतो त्या लोकांसंगती आम्ही कशा रीतीनं वागतो. म्हणून फक्त पार्शल किंवा मर्यादित अशा रीतीने देवावर अवलंबून राहणं चालणार नाही. ह्या येहूने त्याचप्रमाणे केलं. त्याने फक्त ते मूर्तिपूजा त्या ठिकाणी संपवली, पण काही मूर्ती त्या ठिकाणी तशाच ठेवल्या आणि त्याच्यामुळं त्याचं जीवन हे प्रभावी जीवन नव्हतं. यहोशापाटाप्रमाणे ज्यावेळेस आम्ही देवाच्या मागे चालतो, त्यावेळेस देव आम्हाला नक्कीच चांगले मार्गदर्शन करतो आणि त्याच्यामुळं आम्ही दुसऱ्यांना सुद्धा प्रभावित करू शकतो. परमेश्वर हा नेहमी त्याची आमच्यासाठी इच्छा असते की आमचं जीवन हे
चांगलं असावं, आमच्या जीवनामध्ये कोणत्याही पापमय गोष्टी नसाव्या. आम्ही आमच्या जीवनामध्ये सक्सेस प्राप्त करावं ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही जर त्यांना फॉलो करतो, जर त्याच्या मागे चालतो, तर संपूर्ण रीतीने आम्हाला फॉलो करावं लागेल आणि जगाकडे आम्हाला पाठ फिरवावी लागेल. तिसरा मुद्दा अशा रीतीचा आहे की ज्यावेळेस आम्ही दैवी प्रभावी जीवन जगतो त्यावेळेस आमचं संपूर्ण जीवन हे समर्पित असलं पाहिजे. आणि जर आमचं जीवन हे समर्पित आहे तर आम्ही लोकांवर प्रभाव पाडू शकतो. कारण 4थ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तो आपल्या पित्याच्या देवास शरण गेला व त्याच्या आज्ञाप्रमाणे वागला व इस्रायलाच्या कृतीप्रमाणे तो वागला नाही. म्हणजेच त्याचं जीवन हे समर्पित अशा रीतीचं होतं. जर समर्पित आमचं जीवन आहे तर ते किती प्रभावी आहे हे जर आम्हाला जर त्याच्याविषयी उदाहरण जर घ्यायचं असेल तर तो इन्फ्लुएन्स किंवा तो प्रभाव कशा रीतीचा असतो हे जर आम्हाला बघायचं असेल, आम्ही किती समर्पित आहोत हे बघायचं असेल, तर जो गॅसचा स्टोव्ह असतो त्याचं बर्नर असतं आणि त्याच्यावर जेव्हा आग आम्ही पेटवतो आणि बघतो त्यावेळेस जितकं दूर आम्ही असतो तितका कमी त्याचा प्रभाव असतो. ज्यावेळेस आम्ही 5 फुटावर असतो त्याची जी आस आहे किंवा आग आहे ती आम्हाला कमी भासते. त्याच्यानंतर आम्ही 1 फुटावर जातो, ती आस थोडी जास्त भासायला लागते आणि जेव्हा आम्ही 3 इंचावर जातो त्यावेळेस त्याचा पूर्ण प्रभाव किंवा त्याचा चटका आमच्या हाताला लागतो. अशा रीतीचं आहे देवाच्या आम्ही किती जवळ आहोत, देवाच्या किती जवळ आम्ही आहोत आणि किती प्रभाव त्याचा आहे. म्हणून आमचं जीवन हे प्रभावी अशा रीतीचं असलं पाहिजे. आपल्या वेगवेगळे उदाहरण आम्हाला देता येतील. ज्यावेळेस अमेरिकेचे अध्यक्ष जे वुड्रो विल्सन होते त्यांनी अशा रीतीचं लिहिलं आहे की ते एका सलूनच्या दुकानामध्ये बसले होते आणि त्याच वेळेस एक व्यक्ती आली आणि ती व्यक्ती आल्याबरोबर यांना असं जाणवलं की ही अतिशय प्रभावशील अशा रीतीची व्यक्ती आहे. ती येऊन त्या ठिकाणी बसली, त्या सलून वाल्या लोकांसंगती ती बोलू लागली आणि अतिशय प्रभावित त्यांनी केलं. त्या लोकांना माहीत नव्हतं ही व्यक्ती कोण आहे. त्यांचं विचारपूस त्यांनी केली. फक्त त्या सलूनमध्ये असलेल्या लोकांच्या घरच्या लोकांविषयी विचारपूस केली आणि वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळ्या पद्धतीने ते त्यांच्या संगती बोलत होते. आणि नंतर मग त्यांना समजलं की ती व्यक्ती कोणी दुसरी नसून डी.एल. मूडी होते. आणि डी.एल. मूडीचं जीवन हे अतिशय प्रभावी ख्रिस्ती अशा रीतीचं जीवन होतं, दैवी प्रभावी अशा रीतीचं जीवन होतं. आणि वुड्रो विल्सनने नंतर त्यांच्या पुस्तकात लिहिलं की ह्या माणसाच्या जीवनाचा प्रभाव माझ्यावरच झाला नाही तर बाकीच्या लोकांवर सुद्धा झाला. आणि अशा प्रकारचं जीवन आमचं असलं पाहिजे. जर गॉडली इन्फ्लुएन्स आमचं जीवन आहे तर आम्ही देवाच्या अगदी जवळ अशा रीतीचा असतो. त्याच्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो अशा रीतीचा आहे की जर आम्ही दैवी प्रभावी जीवन जगतो म्हणजे आम्ही पापापासून दूर राहतो आणि जगामध्ये जे आहे त्या पापी गोष्टीचा आम्ही स्वीकार करत नाही. 6व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या मार्गाने चालण्यास त्याच्या मनात उत्साह वाटे, त्याने यहूदातून उच्च स्थाने व आशेरा मूर्ती काढून टाकल्या. जे पाप होतं त्या पापापासून दूर तो गेला. त्या पापामुळे आणि ती जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी होत्या, जे मूर्तीपूजा होती, जे बाकीचे लोक करत होते,
त्यांना खुश करण्यासाठी काहीही त्याने केलं नाही, पण तो आपल्या परमेश्वराला नेहमी खुश करण्याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणून त्याने त्या मूर्ती काढून टाकल्या. कदाचित लोक त्यामुळे नाराज झाले असतील, पण त्याला माहीत होतं की ह्या मूर्तीवर भरोसा ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही, या जगी गोष्टीकडे जाण्यामध्ये काही अर्थ नाही. हे पाप आहे, हे देवाच्या विरोधात पाप आहे. आणि म्हणून त्याने त्या सर्व मूर्ती काढून टाकल्या. या जगामध्ये जगत असताना आम्ही काही कॉम्प्रोमाइज करतो का? येहू राजाने जसं केलं की काही मूर्ती त्याने तशाच ठेवल्या होत्या, पण याने सर्व समूळ त्या ठिकाणी नष्ट केलं. जर जगामध्ये प्रभावी दैवी जीवन आम्हाला जर जगायचं असेल तर पूर्ण रीतीने संपूर्ण समर्पण आणि पापापासून दूर आम्ही राहिलं पाहिजे. ते नकली देवाची भक्ती करणारे लोक होते. वेगवेगळ्या प्रकारे ते त्या ठिकाणी भक्ती करत असत, पण त्याने त्याच्या जीवनामध्ये या गोष्टी केल्या नाही. कधी कधी ख्रिस्ती असून सुद्धा बऱ्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये अशा आहेत की आम्ही देवापेक्षा दुसऱ्या गोष्टीवर जास्त भरोसा ठेवतो. डायरेक्ट किंवा सरळ जाऊन मूर्तीपूजा करणं हीच मूर्तीपूजा नाही, पण देवापेक्षा जर आम्ही कोणत्याही गोष्टीवर जर अधिक प्रेम करत असलो, ती आमची फॅमिली असो, आमचा छंद असो, आमचं काम असो किंवा इतर गोष्टी असो, पैसा, या गोष्टीवर जर देवापेक्षा आम्ही जर जास्त प्रेम करतो तर आम्ही एक प्रकारची मूर्तीपूजा करतो, अशा रीतीचं आहे. आणि या यहोशापाट राजा हा अतिशय प्रभावी अशा रीतीचा झाला. अरब लोकांनी त्याला येऊन दान दिलं, त्याला पुष्कळसे पैसे दिले. बाकीचे जे राजे होते त्याच्या पुढं सगळे ते घाबरून जात असत, कारण परमेश्वराचं सानिध्य, पॅलेस्टाईनचे लोक, अरबी लोक, त्याचे जे शत्रू होते ते त्याला वेगवेगळ्या प्रकारचे बक्षीस किंवा गिफ्ट आणत असत. ज्यावेळेस परमेश्वराचे आम्ही भक्ती करतो, परमेश्वरावर अवलंबून राहतो, त्यावेळेस अशा रीतीने म्हटलेलं आहे की आमच्या शत्रूला सुद्धा परमेश्वर आमच्या संगती समेट करावयास लावतो. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ती लोकांनी जीवन जगत असताना या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे की आम्ही खरंच पूर्ण रीतीनं या पापापासून दूर आहोत का? पूर्ण रीतीनं आमच्या जीवनामधून ह्या गोष्टी गेलेल्या आहेत का? आणि म्हणून पश्चाताप करण्याची अतिशय गरज ही आम्हाला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन जगतो त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांना, आजूबाजूच्या इवन आमच्या लेकरांना प्रभावित करत असतो. आणि जर निगेटिव्ह गोष्टी किंवा ज्या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही केले किंवा करतो तर त्याच्यामुळे आमच्या लेकरावर सुद्धा अतिशय वाईट अशा रीतीचा परिणाम होऊ शकतो. आणि एक शेवटचं उदाहरण देऊन मी माझा उपदेश संपवणार आहे. एका पाळकाने अशा रीतीने सांगितलं की ते घरी राहत असताना त्यांच्या घरी एक सुंदरसा कुत्रा आला आणि खूप सुंदर दिसणारा होता. आणि त्यांचे 3 लेकरं होते आणि त्यांना खूप आवडला. त्यांनी लगेच तो आपल्या घरामध्ये घेतला. आणि तो घरामध्ये घेतला असताना त्यांचं त्या कुत्र्यावर खूप प्रेम होऊ लागलं. त्यांना माहीत नव्हतं तो कोणाचा होता, पण तो दुसऱ्यांचा कुत्रा होता, चांगला होता. आणि घरामध्ये ते लेकरं त्याचा लाड करत असत, त्याच्या संगती खेळत असत. आणि त्यांनी पाहिलं की त्या कुत्र्याच्या शेपटीमध्ये 3 पांढरे केस होते. आणि ते 3 पांढरे केस वेगळेच दिसायचे. आणि काही दिवसानंतर पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज आली आणि त्या ॲडव्हर्टाईजमध्ये असं लिहिलेलं होतं की आमचा कुत्रा हरवलेला आहे आणि त्याची ओळख म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये 3 पांढरे केस आहेत. आणि त्याच्यानंतर हे लेकरं खूपच त्या कुत्र्यावर प्रेम करू लागले होते. आणि मग आता हा कुत्रा कसा द्यावा त्यांना ते काही समजत नव्हतं. आणि मग पाळक साहेबांनी काय केलं की त्या लेकरांबरोबर बसून हळूहळू ते 3ही केस उपटून टाकले. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी
त्या मनुष्याला कुठून तरी समजलं की तुमच्यासारखाच दिसणारा हा कुत्रा या पाळकांच्या घरी आहे म्हणून. आणि तो मनुष्य त्या ठिकाणी आला आणि त्या पाहिल्याबरोबर त्याने त्या कुत्र्याला ओळखलं आणि तो म्हटला की हा माझाच कुत्रा आहे. पण पाळकसाहेब त्याला म्हटले की तुम्ही काय डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की त्याच्या शेपटीमध्ये 3 पांढरे केस आहेत. तुम्ही बघा याच्या शेपटीमध्ये ते 3 पांढरे केस आहेत का? आणि मग त्यांनी आधीच ते उपटून टाकले होते. त्याच्यामुळं त्या माणसाला काही म्हणता येईना. तो वापस गेला. तो कुत्रा त्यांच्या संगती राहिला. पण पाळकसाहेबांनी नंतर सांगितलं की कुत्रा आमच्या संगती राहिला, पण मी माझे 3ही लेकरं देवापासून गमावले. कारण साधी गोष्ट जगाच्या प्रभावामध्ये येऊन त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं. त्या शेपटीचे केस त्यांनी उपटले आणि मग त्याचा प्रभाव त्या लेकरावर झाला की आमचे वडील पाळक असूनसुद्धा अशा रीतीची लबाडी करू शकतात. कारण ती व्यक्ती आल्यानंतर त्यांनी सरळ सांगितलं की ते केस का तुम्ही बघा. साध्या साध्या गोष्टीमध्ये आम्ही काही गोष्टी करतो, पण त्याचा प्रभाव आयुष्यभर आमच्या लेकरावर पडतो. आणि हे लेकरं मी देवापासून गमावले, ते सैतानी मार्गामध्ये गेले अशा रीतीने म्हटलेलं आहे. आणि म्हणून जर आम्ही काही पाप केले असतील तर ते देवाजवळ कबूल केले पाहिजे. आणि जर देवाजवळ आम्ही कबूल केले तर आमचं जीवन हे दैवी, प्रभावी, पवित्र अशा रीतीचं जीवन असेल. आम्ही कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जाऊ न देता परमेश्वराच्या पुढे आमची पापे कबूल करून आमचं जीवन आम्ही आमच्या पापी पदरी घेऊन आम्ही जर त्याच्याकडे गेलो तर तो आम्हाला एक प्रभावी जीवन दिल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याला आम्हाला क्षमा करावी लागेल. आमच्या पापाची क्षमा आम्हाला मागावी लागेल. आज जगाची परिस्थिती अतिशय कठीण असताना कोणत्याही मनुष्याच्या जीवनाचा भरोसा नाही. आज आम्हाला सगळ्या लोकांना विचार करण्याची वेळ आलेली आहे की आमचा पैसा, आमची शक्ती, आमची पॉवर ही काहीही नाही. अमेरिकेसारखा देश अतिशय प्रबळ अशा रीतीचा देश, अतिशय प्रभावी अशा रीतीचा देश, ज्यांच्याजवळ सर्व प्रकारचे शस्त्र, ज्यांच्याजवळ सर्व प्रकारची सुविधा, लोक त्या देशामध्ये जाण्यासाठी खूप प्रयत्न करतात. असं असताना एका साध्या विषाणूने त्यांचं जीवन हे अतिशय गंभीर अशा रीतीचं झालेलं आहे. त्यांची सगळी शक्ती संपल्यासारखी झालेली आहे. काय करावं त्यांना वाटत नाही. आणि म्हणून ह्या जगाच्या कोणत्याही गोष्टीकडे, जगिक गोष्टीकडे भरोसा न ठेवता आम्ही देवावर भरोसा ठेवणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ह्या सर्व गोष्टी आमच्या कामी पडणार नाहीत. आणि म्हणून या जगामध्ये परिस्थिती कोणतीही आली, जर आमचं जीवन प्रभावी आहे, जर आम्ही देवावर अवलंबून आहोत, तर कोणत्याही गोष्टीला भिण्याची, घाबरण्याची आमची गरज नाही. कारण आमच्यासाठी दुसरं जीवन प्रभू परमेश्वराने ठेवलेलं आहे आणि ते सार्वकालिक जीवन आहे. या जगातलं जीवन कधी संपेल माहीत नाही. कितीतरी लोक या साथीच्या रोगामध्ये गेलेले आहेत. अशा साथी आधी पण आल्या होत्या. 1918मध्ये 5 करोड लोक मेले होते ज्यावेळेस स्पॅनिश फ्लू आला. आमच्या भारतामध्ये 1.5 करोड लोक मेले होते. त्यावेळेस बातम्या नव्हत्या, मीडिया नव्हतं, लोकांना समजतसुद्धा नव्हतं. अशी परिस्थिती येऊन गेलेली आहे आणि पुढेही अजून याच्यापेक्षा कशी परिस्थिती येईल आम्हाला माहीत नाही. पण जर आम्ही परमेश्वरावर अवलंबून राहतो, जर आम्ही त्याचा मार्ग धरलेला आहे, जर आम्ही पापे करीत नाही, तर आम्हाला आमच्या जीवनाची काळजी करण्याची गरज नाही. कारण आमच्यासाठी अतिशय चांगलं जीवन नंतरसुद्धा आहे. आणि म्हणून आज आम्ही संपूर्ण रीतीने स्वतःचं समर्पण करू आणि या परिस्थितीला देवाच्या हातामध्ये देऊ. आणि परमेश्वर आमचं सहाय्य केल्याशिवाय, आमचं जीवन प्रभावी केल्याशिवाय कधीही राहणार नाही. थँक्यू.